आणि उद्यापासून तर प्रचंड गर्दी असेल इथे. तर आता माझं ऑलमोस्ट सामान घेतलं गेलं आहे, थोडं दुकानाचं सामान घ्यायचं आहे ते आता इथे घेते मी. तर पाऊस पण सारखा चालू आहे कंटिन्यूज, तर त्यामुळे गंगेला पाणी सोडलं आहे, बघू शकतात पूर्ण इकडे सुद्धा पाणी आहे. आणि मी सुद्धा रेनकोट घालूनच फिरते बिकॉज मग मध्येच कधी पण पाऊस पडतोय म्हणून. बघा तुम्ही पाऊस शकता की पाणी किती आहे, वाढलं मीन्स पुलाला वगैरे नाही लागलंय पण पाणी सोडलंय, ते होईल पण कमी लगेच. आता सगळं सामान वगैरे घेऊन झाले आणि आता इथे फुलं वगैरे घेऊ. इथे फुल मार्केट आहे, तुम्हाला मी याच्या आधी दाखवलं होतं. तर त्या फुल मार्केटमध्ये पण फुलं घेऊया आणि मग जाऊया घरी. चला. 1 hour later. तर मंडळी सगळं सामान वगैरे टाकलंय गाडीमध्ये, काही पुढे काही मागे. ॲज युज्युअल सुरगाणा जाताना गाडी फुलच असते. चला आता समीक्षा निघायचं का? समीक्षामुळे खरं लेट झालं, समीक्षा स्कूलला गेली होती म्हणून. तर आता निघूया आपण. चला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बैसल. चला. मंडळी पोचलोय आम्ही इकडे. हो ना, चल उतर पटकन. थांब इथे उभी राही 2 मिनिटं. तिची पण केली ना हा. मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मंडळी ही ती जागा आहे जिथे आम्ही गणपती बसवतो आणि दरवर्षी म्हणजे खूप काही डेकोरेशन नाही करत, नॉर्मलीच असतं आमचं. बट ह्या वर्षी काही एवढं करणार नाही आम्ही, बघूया आता काहीतरी करू. आणि जर गेल्या वर्षीचे जर फोटो सापडलेच तर नक्कीच टाकू आम्ही. मागच्या वर्षीचे पण, त्याच्या आधी आम्ही राजवाडा केला होता. साक्षीताईकडे जर फोटो असतील तर मी नक्कीच तिच्याकडून घेऊन टाकेल. आणि आता ह्या वर्षी बघूया, काही एवढं करायचं तर काही प्लॅन नाहीये, सो बघूया. The next day. गुड मॉर्निंग. तर मंडळी सुरगाणाला आल्यावर सकाळची सुरुवात ही दुकानात येऊनच होते. तर सकाळी उठले, आंघोळ वगैरे करून मी आले दुकानात. आणि त्याचबरोबर आज आहे गणेश चतुर्थी आणि आज बाप्पांचे आगमन आहे. तर आपल्याकडे पण बाप्पांचे आगमन होणार आहे. तुम्ही बघितलंच काल ब्लॉगमध्ये की बाप्पांना घरी आणलं. तर बघूया पुढे काय काय होतं, तर कंटिन्यू करा. आज सकाळी समीक्षा रेडी होऊन बिस्किट काय रुपच नाही का तुझं? तर इकडे उकडीच्या मोदकासाठी काका नारळ सोलून देत आहे. फोडलं नारळ काकांनी. तर आज साक्षीताई स्पेशल उकडीचे मोदक आहे ना काका? हा, परवा पण तिने बनवले होते, तिने ट्राय करून बघितले तर छान झाले. आणि गेल्या वर्षी पण आम्ही बनवले होते उकडीचे मोदक. कुठला देऊ? बारीक झाली का समीक्षा तू? खरंच बारीक झाली? तर कमेंट करून सांगा समीक्षा बारीक झाली का असं. मला साक्षीताई बोलली असं की समीक्षा बारीक दिसते, म्हटलं मला तर काही वाटत नाहीये. मग ती काय कधी नवसच बघते का तुला? चला. तर इकडे स्वयंपाक चालू आहे. मिक्स भाजी, 21 भाज्या असतात. आणि इकडे साक्षीताई स्पेशल उकडीचे मोदक. नाही याच्या आधी केले तर तेव्हा जमले होते. ते खूप प्रॅक्टिस लागते खरं तर त्याला. हो, पण माझी खूप इच्छा आहे मला. आणि साक्षीताईला गुळचे मोदक करायला फार आवडतात. गेल्या वर्षी आपण 45 ते 50 मोदक केले होते, तुला ऑफिसला न्यायचे होते तर. इकडे उकडीचे मोदक करणे चालू आहे. आणि थोड्याच वेळात आपले बाप्पा पण बसतीलच, भटजी येतीलच आता.
आणि ह्या वर्षी आम्ही काही तयारी नाही केली, म्हणजे डेकोरेशन वगैरे काही केलं नाहीये. इथे दरवर्षी आमचं खूप मोठं डेकोरेशन वगैरे असतं. ह्या वर्षी पप्पा नाही तर एवढं काय आम्ही म्हणजे सिम्पलच ठेवलंय. आणि पप्पांना मंडळाच्या गणपतीची खूप आवड होती, ते मंडळातच असायचे. तर घरचा गणपती नेहमी मी किंवा साक्षीताई आम्ही दोघेच बसवायचो. त्यांना मंडळाचा गणपती, ते बँड वगैरे फार आवड होती, खूप जास्त आवड होती. त्याला थोड्याच वेळात आपला गणपती बसेल आणि आता वाजलेत जायचंय, घरी जायचंय. रडक्या देऊ त्याला, त्याचे पप्पा दिसले असतील, पप्पाने सोडलं का त्याच्या. चला इकडे आता चालू झालंय मोदक प्रिपरेशन, मोदक मेकिंग. फर्स्ट ट्राय करून बघते. आपल्याकडे असं होत नाही उकडीचे मोदक. हो इकडे फर्स्ट टाइम म्हणजे आता आपण करायला लागलो, नाहीतर आमच्याकडे आपले तळलेलेच मोदक असतात. उकडीचे मोदक नाही करत. आपल्याला पण आले पाहिजे असं साक्षीताईचं म्हणणं आहे. पण हे एकट्याचं काम नाहीये, हो पाहिजे, जोडीला असेल तरच होतं ते. मस्त झालं आज स्पीड. त्या दिवशीच जे आहे ना थोडं हे झालं होतं, पण बरं झालं त्या दिवशी तू ट्राय करून बघितलं. म्हणजे असं आहे ना, ट्राय करूनच बघावं लागतं. तुम्हाला डायरेक्ट तर नाहीच येणार. हे पातळ बारीक पहिले तर कमी कळ्यांचे करायचे, कारण आपल्याला येत नसते. सारण पण खूप छान झाले. अजून 10 पोळ्या एवढ्याच बसल्या. नाही 10 बसत या चांगल्या. हां ही प्रोसेस खूप एन्जॉयबल, मला ही प्रोसेस जास्त आवडते.
वाव. खूप सुंदर. वा वा वा, परफेक्ट, एकदम परफेक्ट आला. मम्मी मम्मी बघू इकडे. खूप सुंदर आलाय, खूप सुंदर. छोटी छोटी घेतली नाही, ते मोठे मोठे छान वाटतात. खूप सुंदर आलाय, खूप. आणि परफेक्ट कळ्या पण आल्यात. कमी करणं गोड. नाही. कमी करू अगं ते एक सारखे. आता ह्या पद्धतीने ट्राय करून बघतोय. ही तर मी ह्या वर्षी खूप बघितली इन्स्टाला रिल्याच्या, असं दाबून पापडाच्या मशीनने केलेल्या. झटकेपट होत. बस झालं, जास्त पातळ होऊन जाईल. पण ते पातळच पाहिजे, तरच ते पीठ पीठ नाही लागत. वा वा वा, छान. ही जरा डिफिकल्ट वाटते मला. बघू. कळ्या दाबल्या जात नाही ना याने लवकर. ट्राय. काहीतरी असतं ना ते 21 कळ्या आणि ना 21 11 असतात. ही ना लवकर असं दाबून. तर आता मी ट्राय करून बघते. चल ट्राय करून बघते. गेल्या वर्षी बनवले होते, आता मी दुकानात होती. एकीला वरती थांबावं लागतं, एकीला हा, खाली खाली. असं. ही अशी झाली आमची मोदक. अजून स्टीम होत आहे बाकीचे. 21 करायचे असतात. 21 करायचे असतात. थोडी साईज छोटी असते ना, सगळं बसलं असतं. अजून दिवे बसवायचे, लाडू आहे. एवढं काय काय असतं. त्याच्यामुळे चंचलला करायचेच होते. म्हटलं थांब आता माझे करून घे. दुकानात समीक्षा होती, बसली समीक्षाला बसवलंय. एकदा पीठ चांगलं झालं ना की तुम्ही कसे कसे पण करू हा. शकता. मेन पिठाचा विषय. पिठाचं. पण याची वाटी अशी गोल गोल होऊ दे. हा, कारण पहिल्यांदा करताना ना, बस जास्त नको पातळ करू. बस झालं. दाब आता असं. हा, चिमटी. वा वा वा, काय सुंदर स्टीम झालेत. एक नंबर वाटतायत.